गिरीशभाऊ महाजन यांनी अनेक वेळा वारंवार माझ्याविषयीचे खोटे नाटे विधान करून या ठिकाणी मला छळण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझी समाजामध्ये बदनामी झाली. अनेक ठिकाणून मला त्या बदनामीकारक अशा स्वरूपाचे फोनही आले. मागच्या कालखंडामध्ये मी हृदयविकाराने आजारी असतानाही त्या ठिकाणी मी हृदयविकाराने आजारी नाही, निव्वळ सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे सारं करत आहेत आणि कोर्टाच्या बचावासाठी, कोर्टामध्ये जाण्याच्या बचावासाठी तुम्ही हे सारं करताय, तशा स्वरूपाचे आरोप त्यांनी माझ्यावर अनेक आरोप लावले. त्याचबरोबरला माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी अनेकदा संशयास्पद अशा स्वरूपाचं वक्तव्य केले आणि वारंवार असे वक्तव्य केल्यामुळे समाजामध्ये सातत्यानं माझी